मालवण कुंभारवाड येथील प्रगतशील शेतकरी उत्तम फोंडेकर यांनी लाल शेवग्याच्या वाणाची निर्मिती केली आहे। या एसक्यूव्ही वाणाला हक्काची ओळख मिळाली आहे। उत्तम फोंडेकर यांनी मोनोहायब्रिड डायहायब्रिड पद्धतीने संशोधन करून निर्माण केलेल्या शेवग्याच्या वाणाला केंद्र सरकारचं पेटंट मिळालं आहे। दापोली विद्यापीठामार्फत पेटंट मिळाल्याचं प्रमाणपत्र फोंडेकर यांना प्रदान करण्यात आलं। या शेवग्याच्या वाणाला पेटंट मिळावं, त्याचे अधिकार मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू होते। अखेर केंद्र सरकारकडून पेटंटची मान्यता देण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून ही सर्व प्रक्रिया पार पडली। या शेवग्याच्या वाणात इतर शेवग्याच्या तुलनेत प्रोटीन, विटामिन आणि कॅल्शियमची मात्रा अधिक आहे। या शेवग्याच्या शेंगांची लांबी 2 फूट असून चवीला उत्कृष्ट असल्याचे उत्तम फोंडेकर यांनी सांगितले। हा लाल शेवग्याचा हा शोध जागतिक स्तरावर पहिलाच असून या शोधाचे पेटंट आणि स्वामित्व हक्क मिळावे यासाठी 12 नोव्हेंबर 2024ला PPV FRA नवी दिल्ली येथे मी प्रस्ताव दाखल केला होता। तर त्या प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्याची शहानिशा करण्यासाठी आज दिल्ली केंद्राकडून 2 वेळा पथके तपासणीसाठी इथे आली होती। त्याचप्रमाणे त्याच्यातील व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, त्याचा बदललेला लाल कलर याची शहानिशा करून ते पेटंट 4 डिसेंबर 2025ला दापोली कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार मी केल्यामुळे 4 डिसेंबरला ते दापोलीला पाठवण्यात आले आणि आज जानेवारी महिन्यात ते मला दापोली विद्यापीठामार्फत मला प्रदान करण्यात आले। वाणाच्या शेंगांची लांबी 1.5 ते 2 फूट असून त्याच्यात प्रोटीन आणि व्हिटॅमिन्सचे प्रमाण इतर शेवग्यांच्या तुलनेत जास्त प्रमाणात आहेत आणि बीटा कॅरोटीनसुद्धा मुबलक प्रमाणात आहे आणि ही एक वैशिष्ट्यपूर्ण एक जात निर्माण केलेली आहे।